तुमचा मुलगा दारू पितो हे तुमचं दुःख नाही, तुमचा मुलगा अभक्ष भक्षण करतो हे तुमचं दुःख नाही, तुमचा मुलगा नको तिथं जातो हे तुमचं दुःख नाही. ते म्हणले अरे हेच तर माझं दुःख आहे. नाही बाबा, नीट विचार करा. हे तुमचं दुःख अजिबात नाहीये की आता आता जे काही म्हणलो ते तुमचा मुलगा करतो. म्हणाले मग माझं दुःखाचं कारण काय आहे? हे सगळं करणारा मुलगा तुमचा आहे असं तुम्ही समजता, हे दुःखाचं कारण आहे. त्याला वेदना म्हणतात. हाच जर शेजाऱ्यांचा असता तर माणुसकी म्हणून दुःख झालं असतं, पण आत्ताची दुःखाची बोच आहे झाली असती का? म्हणून एवढंच त्याच्यावरचा जो क्लेम आहे तुमचा, हा माझा आहे, ममत्व ममता विमुंच. बाबा तुमचा देह तरी तुमचा आहे का? आपण अनेकदा गदिमांच्या त्या काव्यातून, रामांच्या मुखातून जो गदिमांचा उपदेश आहे ना, तो राम भरताला करतात. आपण सगळे जण बर का, नातेवाईक म्हणून असो, मित्रमंडळी म्हणून असो, किंवा हे शरीर सुद्धा मला जे मिळालं हे कसं मिळालंय? तर रामराय सांगतात त्या भरताला, भरता आता हे सगळं जे काही आहे ना, हे खरं मानू नकोस. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिकते आहे बाळा मेळ माणसांचा, क्षणिकते आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कैकयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालनाचे माया पूर्व संचितांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. खूप काळजीपूर्वक ऐका. सामान्यतः जीवाची जी बुद्धी नावाची गोष्ट आहे, ती बुद्धी या देहाशी एवढी एकरूप होते की हा देह आणि या देहाच्या अनुषंगाने असलेले इतर देह आणि व्यवस्था एवढंच आपलं आहे अशी समजण्याची कोती मनोवृत्ती अनभ्यासानं बनून जाते. अभ्यास नाही म्हणून, पण जे विशाल विचार करतात, विशाल विचार, त्यांच्याकरता हे संपूर्ण जीवन, आपलं जीवन जे आहे, हा देह आपला लास्टचा नाहीये, खूप मोठा हा भव नावाचा सागर आहे. आणि या सागरामध्ये सातत्यानं आपण नवीन नवीन जन्म घेतो, नवीन नवीन देह धारण करतो, आणि प्रारब्धाच्या लाटा आपल्याला इकडून तिकडे आणतात. अशाच प्रारब्धाच्या लाटानं दुसरा एखादा, त्यांनी कल्पना ओंडक्याची केली, लाकडाची केली, अशी लाकडाची एखादी फळी, एखादा ओंडका, एखादं लाकूड असं येतं, आणि एका लाकडाला असं मिळतं. असा एक काहीतरी खोच असते, त्याच्यामध्ये ते असं अडकतं थोड्या वेळापुरतं, आणि बराच काळ ती 2 लाकडं अशी, 4 लाकडं अशी, 8 लाकडं अशी, 10-20 लाकडं, 10, 20, 50, 100, 70, 80 वर्ष इकडे तिकडे फिरत राहतात लाकडावर जाईपर्यंत. एक वेळ प्रारब्धाची अशी दुसरी लाट येते, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ, क्षणिकतेने आहे बाळा मेळ माणसांचा. म्हणून चांगले नातेवाईक आहेत याचा अहंकारही करू नये, आणि नातेवाईक बरोबर नाही त्याचं वाईटही वाटून, दोन्ही म्हणजे अडकणंच आहे.
लक्षात घ्या. चांगले असतील तरी अडकून करावं सगळ्यांकरता उत्तम. भगवंतांनी जर मला हे नातेवाईक दिले तर त्यांच्याकरता छान व्यवस्था करावी. ज्या आपल्या पतीला छान चहा द्यावा, पण विचार करावा भगवंतांनी जर याला माझ्याकरता असा म्हणून योजलाय तर भगवंताला चहा दिल्यासारखा. त्याला सांगू नका ते. पत्नी करता साडी आणाल ना तर पत्नी करता नका आणू, ती जगदंबे करता आणली असा विचार करा. हे बोलायचं नाहीये काही, पण अंतःकरणात माझ्या अखंड भाव पाहिजे. मी माझ्या मुलालाच आंघोळ घालावी, नातवंडाला, मुलीला, नातीला आंघोळ घालावी आणि विचार हा करावा मी कृष्णाला आंघोळ घालू. तुकाराम महाराज म्हणाले मातीचा केला पशुपती, परी माती नव्हे पशुपती, पूजा पशुपती सपावे, माती माती माझी समावे. या पद्धतीने वागता येतं की नाही बोला. आणि उलट या पद्धतीने वागला की तुमच्या कृतीला एक प्रगल्भता येते. मी तुझ्याकरता इतकं केलं, तू माझ्याकरता इतकं केलं. जी काही मनाची ही सैराट वृत्ती धावतीये ना, याला अवास्तव जर काही कारण असेल तर आपण अध्यात्म श्रवण करीत नाही. अध्यात्म श्रवण करणारे हे जर सगळे लोक असते तर प्रारंभीच प्रॉब्लेम आला नसता. कदाचित प्रचंड प्रारब्धाचा डेटा आहे तो होतो प्रॉब्लेम असा, तर आई वडिलांनी ऍडजस्ट करून घेतलं असतं. उलट प्रेमानं सगळ्यांना सामावून घेतलं असतं. प्रेम नाही. मी काही चित्रपट पाहिलेला नाहीये, पण सकाळी माझ्या मित्राला काय नेमकी स्टोरी आहे ते एवढं डोक्यावर घेतलंय लोकांनी. म्हणला त्याचा एंड असा आहे. अरे इतक्या खाली का उतरले आई वडील याचं एकमेव कारण ते भागवताला जात नव्हते म्हणून. 2 ओंडक्यांची होते, आहे की नाही उत्तर बोला. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. बाबा हा मुलगा तुमचा नाही म्हणताना हा देह तरी तुमचा आहे का? आई वडिलांनी अन्न खाल्लं, त्यातून रेप तयार झालं आणि त्यातून आपण आईच्या पोटामध्ये राहतो. आणि त्या आईच्या पोटातून आईनं अन्न खाल्लं ते आपण हळूहळू 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने असे होत होत 9, 9.5 महिन्याचे जन्माला येतो. 9 महिन्याचे आपणही अन्न खातो आणि जन्माला आले तेव्हा 3 किलो, आज 73 किलो. आणले कुठले 70? अन्नाचे. अन्नाचा परिणाम आहे हा देह. त्याला आपलं म्हणावं काही कारणापुरते. जसा प्रवासाला एखादं वाहन मिळतं ना सर्व्हिस टॅक्सी, तशी आपल्याला ही सर्व्हिस टॅक्स. तुमचं शरीर तुमचं नाहीये, तर तुमच्या शरीरापासून निर्माण झालेलं ते शरीर तुमचं कसं असेल. समर्थ म्हणाले तुझं नवे शरीर वाचून बघा. आपण याच्याकरता 3ऱ्या दशकातला 10वा समास दासबोध असला. 3रा दशक त्यातला 10वा समास. सज्जनगडावर एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज. हे सांगायचे प्रपंचाची आसक्ती कमी करायची असेल तर रोज एक समास वाचत जा, आणि तो हा 3ऱ्या दशकातला 10वा समास. रोज वाचत जा, रोज वाचत जा, रोज वाचत जा. अरे आतापर्यंत जर सगळेच्या सगळे आपले जन्मगृहीत धरले तर स्त्री पुत्र मित्र होती लक्षानुलक्ष. अनेक पत्न्या झाल्या, अनेक पती झाले, अनेक पुत्र झाले, अनेक मित्र झाले, लाखो. अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. तू समर्थाचे लेकरू, अभिमानी घेतला हा संसारू, अभिमान टाकीता पहिलं पारू बावसी बापा. तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, भगवंत भावाचा भुकेला. भावार्थ देखून भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. आणि ज्या क्षणाला तो बोलत होता त्या क्षणाला त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. अरे हे तर सगळं मला माहित होतं, हे मी लोकांना सांगत असे. पण माणसाची पद्धतच अशी आहे, परोपदेश वेलायाम शिष्टा सर्वै भवन्ति वै. लोकांना सांगायची वेळ आली की आम्ही सगळे शिष्ट. परोपदेश वेलायाम दुसऱ्याला उपदेश करायची वेळ आली की शिष्टा सर्वै सगळेजण भवन्ति वै. पण विस्मरन्ति शिष्टत्वम स्वकार्ये समुपस्थिते. स्वतःची वेळ आली ना की सगळं शिष्टत्व विसरतो. याचं एकमेव कारण ममत्व. डॉक्टर सगळ्यांचं ऑपरेशन करेल पण आपल्या पोराचं ऑपरेशन करीत नाही, आपल्या बायकोचं ऑपरेशन करू शकत नाही का? बाकीचे पेशंट मराले तसं वाटतं का त्याला? नाही हो.
तिथे तो आपलं कौशल्य जास्तीत जास्त वापरतो. मग मला सांगा, जे कौशल्य जो इतरांकरता वापरतो सर्जरी करताना, ते कौशल्य आपल्या पत्नीची किंवा मुलाची सर्जरी करताना त्याने किती पटीनं वापरलं पाहिजे? पण नाही ना, 99% नाही ना होत असं. इतकंच नव्हे, त्या डॉक्टरांनी तिथे उपस्थित राहिलेले इथे डॉक्टर तुम्ही बाहेर जा म्हणले. याचं कारण ममत्व. आपण आपल्या प्रपंचात ऑपरेशन का करू शकत नाही? ममत्व. म्हणून आपल्याला हा अभ्यास करावा लागेल, ममत्व काढणे. अवघड आहे, ऐकणं सोपं आहे, सांगण्यासारखं सोपं तर काहीच नाही. पण याचा नीट जर अभ्यास केला, आपल्या शरीरात सुद्धा किती गुंतावं. मी फार सुंदर आहे, मी फार कुरूप आहे, मी फार उंच आहे, मी फार बुटका आहे, मी फार तरुण आहे, मी फार म्हातारा आहे. किती गुंतावं. छान करावे उपचार, छान राहावं, मस्त राहावं. पाय दुखत असेल तर त्या पायाशी बोलत बोलत त्याला औषध लावावं. बा पाया, उद्या मला प्रवचनाला 2 तास बसायला परवानगी दे बरं. असं छान गप्पा माराव्यात, वेगळेपणानं बोलावं, संवाद साधावा. पण देहाला डोक्यावर घेऊ नये. धनाला, देहाला अवास्तव जेव्हा मी डोक्यावर घेतो ना, परवा मी फार छान वाक्य ऐकलं, मला इतकं आवडलं. म्हणाले, आदमी धन के पीछे तब तक भागता है, आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. सोडून द्यायचं, फेकून द्या बाबा, फेकून द्यायचं. दुपारची जेवढं खावणं आटोपतात आणि तो निघून जातो. गोकर्ण निघून जातो आपल्या शिक्षणाला. शो मस्ट गो ऑन. मला आई वडील किती आवडो, मला हे सगळं किती आवडो, पण मला अभ्यास करायचा आहे, मला मोठं व्हायचंय. करिअर माइंडेड ज्याला म्हणतात, हल्लीचा शब्द आहे करिअर माइंडेड. गेला तो निघून शिकायला. प्रेम नव्हतं का? होतं. म्हणून त्या प्रेमा कोणी उपदेश केला आणि निघून जातो. धुंदुकारी दुसऱ्याही दिवशी असा निघून जातो. घरातल्या वस्तू चोरतो, इकडे पैसे करतो आणि त्या पैशातून दारू आणि त्या घरांतरेकडे वेश्येकडे निघून जातो. रात्रीची वेळ झाली. धुंदुकारीच्या आईने आपल्या पतीला अंथरुणावरती बसले, देवाचं स्मरण करीत त्यांच्या जवळ येऊन बसली. त्यांचा हात असा हातात घेतला. त्याने सांगितलं, नाथ स्वामी, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे हो. अंतर्मुख झालेले आतमध्ये पत्नीकडे सुद्धा परकेपणानं पाहता. जेवढं विचार करायचं तेवढं उत्तम केलं, काही एक कणही केली नाही. पण माझी ही पत्नी मुलावर संस्कार करू शकते. परकेपणानं वागत नाहीये, पण म्हणाले, बोल काय? नाथ, मी तुमच्यापासून एक गोष्ट आयुष्यभर चुकवली हो. एक गोष्ट मी तुमच्यापासून नेहमी लपवली. मला शब्द द्या, माझ्यावर रागावणार नाही. शब्द नाही रागावणार. आतापर्यंत कधी रागावलं नाही, पण तरी असा प्रसंग ऐकल्यावर तुम्ही रागवाल. तुम्ही दिलेलं फळ, नाथ, मी गाईला घालून टाकलं हो, मी खाल्लं नाही. आणि हा मुलगा आपला नाहीये, हा माझ्या बहिणीचा मुलगा. जो मुलगा आपल्याला एवढं दुःख देतोय. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. हा मुलगा आपला नाही. हेच वाक्य गोकर्णानं सांगितलं होतं, पण सिद्धांतानं सांगितलं होतं. म्हणून लक्षात घ्या, वेदांत सिद्धांत बोलतो आणि कथा तपशील बोलतात. वेदांत त्याचं समीकरणच सांगतो हो, CO2. आणि जळायला हे कोळसा, कार्बनचं काय CO2 ना, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बनचं CO का? C नुसतं. आलं का लक्षात? असो, सगळ्याचा मुद्दा असा, या नंतर धुंदुकारीची माता ती शांतपणे दिसते. आज आयुष्यात तिला झोप लागली नव्हती, अशी झोप लागली. आतमध्ये शांतपणानं उठतो. म्हातारा झालाय का आयुष्याचा. एक काठी घेतली आणि घरातून निघून गेला. तो कधीही घरात परत न येण्याकरता. कशातून एवढा असत? ज्या पत्नीवर एवढा जीव होत नाही, तिच्याकरता आत्महत्या करायला निघालो. कुठून कुठून काय काय करून एक फळ आणलं, ते तिने चक्क काही ना घालून टाकलं.
अशा प्रपंचाशी कासे रडावे. तो मुलगा इतकं दुःख देतो, निघून गेले आत्मदेव आणि भागवताच्या स्मरणाने, भागवताच्या श्रवणाने मुक्त झाले. वैराग्य आलं ना की ज्ञान लांब नाही. वाक्य लक्षात असते, ज्ञान उपलब्धच आहे. आज आपल्याला ते नकोय म्हणून प्रॉब्लेम आहे. ज्ञान हवंय असं वाटलं नाही वाटलं की त्या क्षणाला ज्ञान उपलब्ध आहे, पण ज्ञान हवंय असं वाटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. सगळी भक्ती करायची, काय पाहिजे नाही म्हणले 2 BHK. तुमच्या मागण्या इतकी अल्पसंतुष्ट आहोत आम्ही, आणि म्हणून भगवंताला अनेक गोष्टी मागतो, तर वैराग्यही मागावं. देवा, मी शुभदालला पहिल्यांदा गेलो होतो, तिथे फार मोठे सत्पुरुष आहेत स्वामी ओमानंद म्हणून, असेच नवोदीचे आहेत. त्यांचे गुरुजी जे होते ना कल्याणदेव महाराज, कल्याणदेव महाराज फार मोठे 129 वर्षाचे होऊन गेले. त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं. शुकताल ज्यांनी डेव्हलप केलं. शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांना राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झालं तर कोणी गेलं असतं ना दिल्लीला. हे म्हणले मला नको होते. तेव्हा सगळी टीम त्यांना तेच पारितोषिक द्यायला त्यांच्या घरी गेले होते. म्हणजे घरी म्हणजे घर नाहीच आहे, त्या आश्रमात. इतके महान होते कल्याणदेव महाराज, फार अधिकारी. म्हणजे तिथं जायला मिळणं सुद्धा भाग्याचं. तर ते 95 साधारण 100 वर्षाचे असतील आता ओमानंद. ते त्यांच्या सेवेला, त्यांचे शिष्य. आम्ही गेलो होतो 100-200 लोक भागवतालाच. ते म्हणाले भागवतकार कोण आहे, व्यास कोण आहे. तर हे 10 वर्षापूर्वीच सांगतो. मी नमस्कार केला, क्या चाहिए बोल. घाबरलो मी. प्रवचन करणं वेगळं आहे, सत्पुरुषांसमोर बोलणं वेगळं आहे. मला एक श्लोक अगदी पक्का माहिती, मी जास्तीत जास्त वेळ आयुष्यात म्हटलेला एकच श्लोक, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय. मला तर कळत काही नाही, मुझे समझता कुछ नहीं कि हमारे गुरुजी के स्तवन का एक श्लोक है, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. कोणाच्याही वैराग्याला पूर्णतेची उपमा देताना ते शुकांसारखं म्हणतात. अशा शुकताला आम्ही आलोय. तिथले तुम्ही म्हणता आम्हाला यथार्थ वैराग्य द्या. मला एकट्याला नाही, आम्हाला सगळ्यांना द्या यथार्थ वैराग्य. चुकीचं वैराग्य नको बरं का. नको तेव्हा वैराग्य आलं ना की नको तेव्हा आरोग्य बिघडतं. यथार्थ वैराग्य भगवंताला मागावं आणि आत्मदेवाचा उद्धार झाला. आता घरी कोण आहे, दोघच, आई मुलगा. गोकर्ण तिकडे शिकायला, आत्मदेव आत्मसाक्षात्काराकरता निघून गेलेले. आता ती धुंदुली नावाची पत्नी आणि ती पोरग धुंदुकारी. आता वडील होताना थोडा तरी धाक होता वडील असताना. आता आई एकटी. आईला सांगतो दे दागिने काढून, दे तुझी अंगठी काढून. तुला अंगावर येतो, मारतो, लपटा प्रहार करतो आणि अंगावरचे दागिने ओरबाडून घेतो आणि ते त्या तिकडे वारांगणीकडे देतो. घरातले साहित्य विकून झालं, अंक विकून झालं, भांडे विकून झाले, घर विकायला. इतका दुःख झालं. एक दिवस तिच्या मंगळसूत्राला घातला, ठस सगळं ओढलं आणि ती म्हणली अरे तेवढं तरी राहू दे की रे, सगळे दागिने संपले अंगावरचे. करायचंय काय, ज्याच्या नावाने घालतेस तो मेलाही असेल. बुद्धीचा ताबा मद्याने घेतला ना की काहीच चालत नाही. अधर्मम धर्ममिती, अधर्मच धर्म वाटायला लागतो. तिला इतकं दुःख झालं की म्हणली बरोबर आहे, असंच वागलं पाहिजे माझ्याशी, कारण मी माझ्या पतीशी असं वागली. आणि धावत धावत गेली आणि घराच्या पाठीमागे असणाऱ्या विहिरीमध्ये आत्महत्या केली. तिचं प्रेत जेव्हा फुगून वरती आलं, हा 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 करून हसला, आता काहीच समस्या उरली नाही. तसंच निघून गेलं प्रेत टाकून. विचार करतो काय राहिला आता. आता वारांगणेकडे जा या कशाला, वारांगणेलाच इथे आणून ठेवूया. म्हणून तिला सांगितलं तू बाकी कोणा नाही, माझ्या एकट्याशी प्रामाणिक राहा. आणि तिथे आणून ठेवलं तिला. आता आणायचीच आहे तर एक कशाला, म्हणून 5-5 जणी आणून ठेवलं. आणि त्यांचं पोट भरण्याकरता तो ठिकठिकाणी चोऱ्या माऱ्या करू लागला. त्यांना भरपूर धन देतो, त्यांना संतुष्ट करतो. आणि अशा पद्धतीने एक दिवस राजदरबारी त्याने चोरी केली आणि राजाकडे चोरी करून भरपूर असं एका मोठ्या वस्त्रामध्ये हिरे, पाचू, जड, जवाहीर, उत्तम उत्तम असं साहित्य भरलं आणि आणून तिथे ठेवलं. आणि काय केलं,
तुमच्या सगळ्या गणितकरता आणलंय मी. त्याला वाटलं या कौतुक करतील. त्याने विचारलं कुठनं आणलं. राज दरबारी चोरी केली. त्या घाबरल्या आणि त्यांना समाजाचं भान. राजाचे सैनिक आता निघतील आणि आम्हाला अटक होईल. याच्याबरोबर आम्हालाही अटक होईल. पण धन तर चांगलं आहे, हे घेऊन जाऊया असा विचार त्या सगळ्या जणांनी केला. याचं थोडीच त्याच्यावर प्रेम होतं. माऊली म्हणाली कैसे ते पण्य वधूचे प्रेम. विकली जाऊन जी आपली होते त्या स्त्रीचं आपल्यावर थोडीच प्रेम असतं. कैसे ते पण्य वधूचे प्रेम ज्ञानोबा विचारतात आपल्याला. तिचं प्रेम फक्त धनावर असतं. या सगळ्या जणींनी मिळून त्याला गोड गोड बोलून मद्य पाजलं, मद्यातून गुंगीचं औषध घातलं आणि त्याचा देह जेव्हा विकल झाला आवरेना, आता तो काही करू शकणार नाही हे लक्षात आलं. त्याच्या गळ्यामध्ये फास अडकवला, तुळईवरून पलीकडे टाकला आणि या 5 जणी ओढायला लागल्या. पण हा आडदांड मरेना, अर्धमेला झालेला तो पक्का मेला पाहिजे. कारण जागा झाल्यावर आपल्याला शोधून काढेल आणि आपल्याला मारेल, आपलं काही वाटेल ते करेल. म्हणून त्या 5 जणींनी मिळून त्याला मंचकावर बांधला आणि ज्या मंचकावरती त्या 5 जणी त्याच्याबरोबर सुरत भोग करीत असत त्या ठिकाणी त्या 5 जणींनी त्याला जाळून मारून टाकला. ओरडायला लागला त्यावेळेला एकीने त्याच्या तोंडात निखारा कोंबला आणि जीभ आणि कंठ जाळून टाकला असं म्हणून भागवताच्या महात्म्यात आलं. श्रोते हो, तुकाराम महाराज म्हणाले ही कथा धुंदुकारीची नाही, ही कथा त्या प्रत्येक जीवाची आहे जो या देहामध्ये 5 जणींच्या समाधानाकरता केवळ पैसे मिळवतो. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 जणींना उपभोगण्याकरता हा जीव ज्यावेळेला केवळ एन्जॉय करायकरता पैसे मिळवतो तेव्हा त्या 5 जणी त्याला सरणावर जाळून टाकतात. बोलायला भविष्यच ठेवत नाही तो, जाळून टाकतात आणि तडफडून मरतो मनुष्य. वेळेवर सावध व्हा. तुकाराम महाराज म्हणले ही धुंदकारीची कथा नाही, विषयामध्ये आसक्त होणाऱ्या प्रत्येक जीवाची ही कथा. धन घेऊन त्या सगळ्या जणी पळून गेल्या. या मृत्यूला साधा मृत्यू म्हणत नाही, अपमृत्यू म्हणतात. एक साधा मृत्यू असतो आणि एक अपमृत्यू असतो. चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने जो मृत्यू येतो त्याला अपमृत्यू म्हणतात. मृत्यू टाळता येत नाही पण अपमृत्यू टाळता येतो. त्याचे अनेक परिमाण आहेत, तिकडे जायचं नाही आता आपल्याला. याचं भयंकर असं पिशाच्य झालं. पिशाच्याच्या एकूण 36 जाती सांगितल्या. तुमचा विश्वास आहे का नाही हे मी विचारतच नाहीये, सांगितल्या तेवढं ऐकून घ्या. आमचा विश्वास नाही, तुमच्या समोर पिशाच्य उभा राहायला तुमचा नोकर नाहीये. 10:30 ते 11 रोज बघा म्हणजे होते का. नवरा बायको म्हणाली अहो तिकडे तोंड करून दिसू नका, हो तिकडे तोंड करून दिसू नका, मला भीती वाटते, आताच सिरियल संपली आहे. इकडे मुख करा. अगोदर म्हणला तिकडे तोंड केल्यावर मला ती दिसायला लागलं म्हणून मी तिकडे मला होता पेपरला गंमत सोडून दिली. पण मी हे सगळं अभ्यास करून आपल्याला सांगतोय. मध्यंतरी टेंबे स्वामी महाराजांचं चरित्र मी महिनाभर सांगत होतो. ते स्वामी महाराजांना अणावकर नावाच्या एका सावंतवाडीच्या गृहस्थाच्या देहातून एक पिशाच्य मार्गदर्शन करीत असे असं स्वामी महाराजांच्या चरित्रात आहे. पिशाच्य सगळे वाईट असतात असं नाही, आपण सगळे कुठं वाईट माहिती असावं आपल्याला. जोटी काय अमकाय तमकाय चकवाय बरेच त्यातले जाती आहेत त्या. तेव्हा मी ते अभ्यासला थोडंसं, अगदी काही माझा मास्टर नाही मी त्यातला, पण थोडंसं सगळं थोडं माहिती असायला पाहिजे. सांगण्याचा मुद्दा याचं भयंकर असं पिशाच्य झालं. त्याच्यात म्हणजे कसं सांगू, त्याचं दर्शन कसं असतं. उद्बत्तीचा धूर कल्पना करा, त्याला जर आकार दिला आणि त्यात जर प्रकाश कोंडला तर कसं दिसेल. असं काहीतरी ते पिशाच्याचं दर्शन असतं असं पिशाच्य शास्त्र सांगतं. डोळ्याच्या ठिकाणी नाक, नाकाच्या ठिकाणी डोळा. दर्शन पवित्र नसतं कारण मरताना त्याचे हाल झालेले असतात. आता हे पिशाच्य तिथे निर्माण झाल्यावरती सगळे लोक तिथून जायचे बंद झाले. भूत बंगलाच नाव पडलं. एक दिवस हा गोकर्ण परगावी गेलेला. त्याला कळलं माझा भाऊ मरण पावला, आई मरण पावली. तेव्हा त्याला गयेवर जाऊन श्राद्ध केलं. गयेवरती पिंडदान केलं. गयेवर पिंडदान केलं तर जास्त फल सांगितलं. गयायाम पिंडदानस्य इति पुत्रस्य पुत्रता. पुत्रत्वाच्या अनेक व्याख्यातली एक मुद्दाम केलं आणि भावाकरताही केलं. आणि घरी आला. लोकांनी सांगितलं अहो तुम्ही त्या बंगल्यात जाऊ नका, तुमच्या घरी जाऊ नका, भूत बंगला झालाय तो.
कोणाला असेल ना, काय हरकत नाही. स्वाभिमानी माणसं नेहमी शक्यतो शास्त्र सांगतो तसेच राहतात. आयती व्यवस्था होती नाही शक्यतो. एक खोली साफ करून घेतली, तिथे राहिला. मध्यरात्र झाली, काही समोवरती म्हणा अशी कुठली अमावस्या असेल आणि करत ते भयंकर असं पिशाच मध्यरात्री प्रकट झालं, कुणी घाबरला असता. पण जो पवित्र असतो त्याच्यात भय कमी असतं. भय हा पापाचा परिणाम आहे आणि निर्भय हा पुण्याईचा परिणाम आहे. जो घाबरतो ना फार, त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून आत्ताच नाही कुठल्या तरी जन्मी काहीतरी पातक घडली आहे, त्याचा प्रभाव आपण घाबरट होतो. फेकून त्या घाबरटपणा. भयकृत भयनाशना म्हटलंय कृष्णाचं वर्णन विष्णू सहस्रनाम. भयकृतही तोच, भयनाशनाही तोच. भय करता तू भय हरता, ते कसं म्हणाले. बिंदास असा उठून बसला हा आणि शांतपणानं बघितलं त्या पिशाच्याकडे. घाबरला नाही, जराही घाबरला नाही. कर नाही त्याला डर कशाला, शांत. आणि तो बोलायचा प्रयत्न करू लागला. यानं आपल्या हातात पाणी घेतलं. शेजारी कमंडलं होतं, जसं आपण बिस्किटाची बाटली झोपताना ठेवतो तिकडे डोक्याची, तसं पूर्वी कमंडलं ठेवायचं. हातात पाणी घेतलं आणि मंत्र म्हटला आणि त्याच्या अंगावर असं मारलं. मारल्यावर ते पवित्र पाणी खोलीवर त्या वायुरूप देहावर पडल्याबरोबर त्याचं पाप नाहीच झालं आणि त्याला वाणी आली. मरताना असं ते निखारं दाबून मारल्यामुळे ते विचित्र झालं सगळं. तो बोलायला लागला, भाऊ अरे मी तुझा दादा, मी तुझा दादा. अरे मी खूप वाईट वागलो. मला तेव्हा कळायचं तू चांगला आहेस, पण मला पूर्व प्रारब्धानं असेल, अजून काही कारणानं असेल, माझी ओढ वाईट कर्मांकडे असायची. पण आता मला कळतंय, मला तहान लागते पण पाणी पिता येत नाही, भूक लागते पण मला जेवता येत नाही. माझ्याकरता काहीतरी कर रे, या योनीतून मला सोडव, अशी मी विनंती करायला तुला आलो. गोकर्ण म्हणाला, अरे धुंदुकारी, मी तुझ्याकरता गयेवरती श्राद्ध केलं. तो म्हणला, मी इतका पापी, गयेवर 100 श्राद्ध केले तरी माझा उद्धार होणार नाही. ठीक आहे, उद्या सकाळी मी सज्जनांची एक सभा बोलावतो आणि त्यांना विचारतो. ते भूत अदृश्य होतं आणि दुसऱ्या दिवशी सभा बोलावण्यात आली गावातल्या विद्वानांची आणि विचारलं गोकर्णाने प्रश्न, काय करू? ते म्हणले, अहो महाराज, तुम्ही आमच्यापेक्षा एवढे विद्वान आहात, तुम्हीच ठरवा काय करायचं. ठीक आहे. 3 दिवसाचं अनुष्ठान केलं त्यांनी सूर्यनारायणाचं गोकर्णाने. आणि सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन सांगितलं, काही करू नकोस, फक्त एकच काम कर, जिथे हे पातक घडलं त्याच्या कल्याणाकरता तिथे एक भागवत कर. भागवत हे असं आहे, अत्यंत अपराधी अशा पिशाच्या पासून मोक्ष दशेपर्यंत आलेल्या संन्याशापर्यंत या इत्यादी सर्वांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य असणारा, आवाक असणारा एकमेव ग्रंथ जर कुठला असेल तर तो भागवत आहे. भागवत म्हणजे कामधेनू आहे. भागवत कर, तिथे फक्त सगळं व्यवस्थित कर. सकाळच्या वेळेला संगीता वाचन कर, यज्ञयाग कर, संध्याकाळच्या वेळेला त्याची भाषा म्हणजे प्रत्यक्षात त्याचे कन्सेप्ट समजावून सांगण्याकरता प्रवचन, हे सगळं कर. विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जाऊ दे. हे पूर्ण व्यवस्थित जर भागवत झालं तर आपल्या पितरांचा उद्धार होतो, आपल्या जीवनातल्या अनेक समस्या दूर होतात. अतिशय कठीण प्रसंगात असणारे धीरूभाई अंबानी एकदा आमच्या खोपोलीला आले होते बरं. आणि खोपोलीला त्यावेळेला गगनगिरी महाराज होते. गगनगिरी महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला की धंद्या बसतच नाही, करू काय? महाराजांनी डोळे मिटले. आत्ताच्या काळात झालेला अत्यंत महान योगी, बरं अतिशय महान योगी, त्यांनी सांगितलं, एकच करा धीरूभाई, दरवर्षी श्रीमद भागवत सप्ताह करा. तुमचा व्यवसायही उत्तम होईल आणि प्रपंचही नेटका होईल. त्या वर्षीपासून सतत दरवर्षी भागवत कथा कोणाची ना कोणाची आयोजन केली जाते. मध्यंतरी पुण्यामध्ये श्री भाईश्रींची कथा होती. परमादरणीय श्री रमेश भाई ओझा यांची कथा होती. आपल्या गांधी लॉन्स मध्ये इकडे होती कथा. मी ऐकायला, ते म्हणले आयोजकांना, तुमच्याकडे मराठी कीर्तनकार कोणी आहे का? मुंबईला शिकले ते, त्यामुळे त्यांना मराठी खूप छान येतं. मग ते आयोजकांचा मला फोन आला की भाईश्रीने कीर्तन ऐकायचंय. म्हणला होते आधी 4-5 तास कथा करतात, मग कीर्तन ते म्हणजे त्यांना ऐकायचंय. मग रात्री ते कथा आटपून 10:30 आले. पुढे त्यांनी फलाहार केला आणि साधारण 11 ते 12-12:30 पर्यंत मला ते आधी अर्धा तास म्हणाले होते सगळे आयोजक, पण कीर्तन सुरू झाल्यावर ते म्हणाले चालू दे. 1.5 तास मी कीर्तन केलं.
कीर्तन झाल्यावर त्यांनी मला सांगितलं, दरवर्षी आता मुकेश आणि अनिल अंबानी आहेत, इतकी मोठी नावं मी एवढ्या करता सांगतो की त्यांची नावं ऐकल्यावर तरी कदाचित भागवताचं महात्म्य कळेल. दरवर्षी कथा आयोजित केली जाते नव्हे, समोर सगळी कुटुंब असे ऐकायला बसतात. बाकी आपल्याला तर राजकारणात तपशिलात पडायचं नाहीये. मला सांगायचं, धंद्यामध्ये बरकत यावी, कामधेनू आहे भागवत म्हणजे. पिशाचाचा उद्धार, पितरांचा उद्धार, आपला उद्धार, मोक्ष. भागवताची सोपी व्याख्या एका मराठी उत्तम भागवतकाराने सांगितली. भागवत म्हणजे काय? भागवत ते भागवत, बस. ज्ञानाची भूक भागवत, भक्तीची भूक भागवत, कर्मकांडाबद्दल कन्फ्युज असतात ती भूक भागवत, अहो पोटाची भूक भागवत. असं भागवत आहे. सगळं भागवत आयोजित करावं असा अर्थ नाही. आयोजित नंतर आहे, नुसतं ऐकायला तर जाऊन बसा शांतपणा. एवढं भागवत कर असं सूर्यनारायणाने प्रत्यक्ष सांगितलं आणि भागवताची तयारी करण्यात आली. गोकर्णाने स्वतः भागवत करायला प्रारंभ केला. उत्तम उत्तम असे खेळीचे खांब लावले, सुंदर अशा कृष्णाच्या मूर्ती उभ्या केल्या. तिथे आल्यानंतर भागवत चाललंय असं वाटलं पाहिजे अशी जास्तीत जास्त उत्तम यंत्रणा उभी केली. खाणं पिणं, अन्नदान, सकाळी संहिता वाचन सगळं काही व्यवस्थित आयोजित करण्यात आलं. आता गर्दी खूप झाली तिथे. पिशाच्यालाच बसायला जागा नाही ज्याच्याकरता आयोजित केलं. तर पिशाच्या उजेडात येत नाही, उजेडात होते पुण्य. त्यांनी काय केलं, कोपऱ्यामध्ये धुणं वाळत घालायची काठी होती, बांबूची. काय म्हणतात, बांबू पासून आता आपण ते गुढी वगैरे उभारतो ना, अशी पूर्वीच्या काळी कपडे असे उंच टाकले जात असतात, म्हणजे आंघोळ न झालेल्यांचे ते तिथे शिवायचं नाही. सगळे आपली बाहेरचे केस धुण्याचे लावायचे त्या कपड्याला, असं नाही. एकदा पवित्र, दुसऱ्या दिवशी असे अनटच्ड असतं ना. त्या कोपऱ्यामध्ये असं बांबू होता, त्याला मध्ये असं पोकळ जागा असते, पण गाठ असते मध्ये, परत पोकळ जागा असते, परत गाठ असते. त्या ठिकाणी ते पिशाच्य जाऊन बसलं. पिशाच्याला किती लहान मोठा आकार वायुरूप असल्यामुळे धारण करता येतं आणि पिशाच्य तिथे जाऊन बसलं. आणि एक दिवस झाला आणि ती गाठ फुटली, फट करून आवाज आला. दुसरा दिवस झाला, पहिला दिवस हा तिसऱ्या स्कंदातले 23 अध्याय व्हायला पाहिजे. त्यांचा स्टॉप सांगितले, कुठे थांबा, कुठे थांबा, कुठे थांबा. माझ्याकडनं तशी अपेक्षा करू नका, कारण मी कुठली गोष्ट हायलाइट करायची कुठली नाही करायची हे ठरवून आलेलो नाहीये. पण भागवत पूर्ण सांगणार. जरा मागं पुढे झालं तरी आजच्याला उद्या भरून टाकणार. गोविंदराव पाठीमागे बसलेत ना, हे गोविंदराव मांडवणे, ते आपल्याला संहिता वाचक लाभले. घरी वाचतात बरं संहिता, ते फार मोठा माणूस आहे, आता काही बोलत नाही, पण ते आपल्याला संहिता वाचायला लाभले हे आपलं भाग्य आहे, असंच मी यजमानाला म्हणेन. सांगण्याचा भाग असा की दुसरा दिवस व्हावा आणि पुन्हा फटकन आवाज यावा आणि त्याची प्रगती व्हावी. असं होत 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 एक वेळ अशी आली की 7 गाठींचा, 7 पेरांचा असणारा तो जो दंड आहे तो फटकन फुटला आणि त्यातून विष्णुरूप धारण केलेला धुंदुकारी बाहेर पडला. गोपाल कृष्ण भगवान. आणि सगळ्यांना वाटलं विष्णूच आला. सगळे उभे राहिले, उत्थापन दिलं आणि नमस्कार करू लागले. त्यांनी सांगितलं, बसा, तुमच्या सगळ्यांपेक्षा निकृष्ट दर्जाचा असणारा जो पिशाच्य धुंदुकारी तो मी. माझा उद्धार झाला. मला भगवंतांनी सारूप्य नावाची म्हणजे स्वरूपता नावाची मुक्ती दिली फक्त एका भागवत श्रवणाने. तिथं मनामध्ये येईल आपल्या की इतक्या वाईटाला सुद्धा कशी काय दिली हो. त्याचं कारण कुठे दिसतं? त्याचं कारण इथे दिसतं. पिशाच्य देहामध्ये असताना सुद्धा रोज भागवत ऐकताना त्यानं कुठल्या दृष्टीने ऐकलं तर माहिती गोळा करायच्या दृष्टीने ऐकलं नाही. मग कसं ऐकलं त्याचं वर्णन करणारा एक सुरेख पद मी आपल्या समोर सादर करतो आणि भैरवीच आहे. हळूहळू समारोपाकडे वळायचं. जीवनामध्ये आपण अनेक उपासना करतो, त्या कराव्यात, सगळं काही करावं, पण भगवंतासमोर थोडा दीनपणा पण धारण करावा. लीनपणामध्ये एक अनुस्यूत अहंकार आहे. काळजीपूर्वक ऐका. इतके महान आहेत हो, पण कसे लीन आहेत बघा. म्हणजे महानतेची नोंद ठेवून लीन आहे. पण जो दीन आहे ना, दीन फक्त भिकारी होतो, तो स्वतःला काही समजतो का? एवढ्या पुरता विचार करा, नंतर काय का नाही विचार. असं भगवंतासमोर दीन व्हावं. सगळे संत भगवंतासमोर दीन होतात. ते काही कमी दर्जाचे असतात असं नाही.
पण स्वतःचा काल्पनिक अहंकार जर मायनस करायचा असेल, कमी करायचा असेल, तर एक गोष्ट करावी, स्वतःला पूर्ण वगळून टाकावा. देवा, या जगात सगळ्यात पाप्यात पापी मी आहे. हा विचार भागवत ऐकताना रोज करत असे हा ठिकाणी, तेव्हा चुकलो, पुन्हा चुकणार नाही. ज्यांच्या ज्यांचे मी अपराध केले त्यांची मी क्षमा मागतो रे प्रभो. मैं सूरदासांचं पद आहे. सूरदास किती महान आहे. सूरदास पद म्हणायला लागले की कृष्ण भगवान गोपाल कृष्ण बालरूप धारण करायचे आणि ऐकायला असायचे. आपण एक चित्र पाहिलं असेल, ते आंधळे आहेत. आंधळ्याचा उल्लेख सूरदास म्हणून केला जातो. तो सूरदास आहे किंवा प्रज्ञाचक्षु आहे, म्हणजे त्यांना दिसत नाही. आता काढलं ना आदरणीय मोदीजींनी की दिव्यांग, विकलांग म्हणायची पद्धत नाही, आदराने बोलायचं. तसं सूरदास म्हणजे दिसत नाही त्याला ते. असं वर्णन केलंय सूरदासांचं की सूरदास रस्त्याने जर निघाले ना, दिसत नाही. वाटेत जर खड्डा आला ना, तर भगवान गोपाल कृष्ण यायचे बालरूपात, मनगट धरायचे आणि त्यांना खड्ड्याच्या इथून असं बाजूला न्यायचे, पुढे सोडायचे, पुढे सोडायचे. एक दिवसात विचार केला, कोण मला वाटत काहीतरी संकट आल्यावर अस्तित्व काही आलं की मला पलीकडे घेऊन सोडतो, म्हणून त्यांनी त्याचा हात घट्ट धरला. कृष्णाने त्यांचा हात धरला, यांनी कृष्णाचा हात धरला. कृष्णाने आपला हात फुगवायला सुरुवात केली. कृष्णाने आपला हात फुगवायला सुरुवात केली. आता फुगवला हात सुटला आणि कळलं हा माझा कन्हैया आहे. ते म्हणाले, अरे हातातनं सुटलास, इथून सुटून दाखव. काय सामर्थ्य असेल हो. गंमत करतो जरा. हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली गोष्ट, तेव्हा मला इच्छा अशी झाली, सूरदास पुण्यात यायला पाहिजे होते. का कृष्णाला गुप्तच होता आलं नसतं, सारखेच खड्डे. असे सूरदास स्वतःला किती मायनस करतात, सेल्फ निगेशन ज्याला म्हणतात. किती प्रभो मैं, प्रभो प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, कौन करत. महाराज देवा, या सगळ्यात पापी मी आहे. असे पापी नाहीये तरी पापी म्हणवतायत का? सात्विकतेचाही एक अहंकार होतो. न्यूनगंड आणि अहंगंड परमार्थाच्या दृष्टीने दोन्ही गंडच आहेत. इन्फिरिटी कॉम्प्लेक्स किंवा सुपिरिटी, कुठलाही कॉम्प्लेक्स देवाला, कॉम्प्लेक्स म्हणजे बांधकाम हो, नाही का म्हटलं कॉम्प्लेक्स, हे पलीकडचं कॉम्प्लेक्स आमचंच, इथलं हे आमचंच. हे ढासळवायचं असेल तर मुले कुठारा, त्याच्या पायावरच आघात करावा, हा अहंकार दूर करावा. बराबरी मेरी कौन करत बराबरी मेरी, पाप करत निपटारा, पाप करत निपटारा. प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का आता राजा म्हणलं की त्या डोक्यात छत्र, चामर, मोठी मोठी दार, दरवाजे, बिल्डिंग्स, राजवाडे नको का? सगळ्याला एक उपमा दिल्यात. कुमती स्वभाव चलत जन आगे, झालई झालई लेजिन ताशे. कुमती स्वभाव चलत जन, माझा वाईट स्वभाव माझ्या पुढे चालतो. कोणी दिसलं नाही, दुसऱ्याची चांगली गाडी.
2 नंबरचा पैसा असेल, गाडी पाहिली की आला वाईट, हे माझ्या पुढे चालतात सगळे. घुमती स्वभाव चलत जन आगे, काम क्रोध का बाजा. सतत काम, नाही काम साधला की क्रोध, काम क्रोध का बाजा. डोक्यावरती निंदा छत्र धरे स्वर ऊपर. सतत हा वाईट तो वाईट, याच्यात काही अर्थ नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. निंदा छत्र धरे स्वर ऊपर, कपट कोट दरवाजा. सतत डोक्यात कपटच, याचं वाईट कसं होईल, त्याचं वाईट कसं होईल. इतका वाईट वागलो तेव्हा मी आयुष्यभर, त्याचा परिणाम ऐक. भागे सुनक भागे नरक सुन साध मेरी. नरकाचे दार सुद्धा बंद होतात. नरक विचार करतो ही घाण ठेवायची कुठं. नरक इतका मी वाईट आहे. किती स्वतःला कमी लेखावं. इतकं महान असून स्वतःला कमी लेखण्याची चित्ताची अवघारी दशा फक्त संतांना प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी राजा सुद्धा आपलं ताठ मस्तक त्यांच्या समोर नमवतो. बिलकुलजी राजे, अनेक सरदार, अनेक मोठे मोठे लोक ज्या समर्थांना सद्गुरू मानतात मध्ये त्यांच्याकडून अनुग्रह घेतात, ते समर्थ आम्हाला सांगतात, अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेले काही. तुझ विण मज या जगी पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना, ध्यान कळेना, मन वळेना देवा. विद्या नाही, वैभव नाही, ऐसा पूर्वी न ठेवा. युक्ती असेना, बुद्धी असेना, शांती वसेना अंगी. रामदास म्हणे दयाळा, ऐसा मी भवन होई. म्हणून आपल्याला जे कागद दिलेत ना, त्या कागदात सगळ्यात शेवटच्या पानावर एक श्लोक दिलाय. शंकराचार्यांचा श्लोक आहे. दिवसभरात हा श्लोक केव्हा तरी म्हणत चला. झोपताना म्हणायचं म्हणतात, मानस पूजा करत असेल तेव्हा म्हणा. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा परादं विहितं विहितं वा सर्वमेतं क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. भागे नरक सुन साध मेरी, पीठ तिजो जमराजा. या सुद्धा पाठ दाखवतो. नको म्हणजे याला मार्ग ठेवायचं कुठं. नाही का, काही लोक इतके वाईट आहेत हे माहिती आहे सगळ्यांना, पण यांना तुरुंगात ठेवलं तिथं गाड होईल म्हणून देत नाही तुरुंगात. यम सुद्धा पाठ दाखवतो. नको बा. पीठ दिजो जमराजा, शेवटचं चरण आहे. अशाने कुणाला प्रार्थना करावी हो. प्रभो में सब पतितन का राजा. अशाने प्रार्थना कुणाला करावी. सूर पतित को ठौर नहीं है. ठौर म्हणजे आधार, आधारच नाही. सूर पतित को ठौर नहीं है. तुम हो गरीब नवाजा, तुम हो गरीब नवाजा, तुम हो
होते हो. उत्तम साधन करणाऱ्याला सुद्धा कुठेतरी जीवनामध्ये साधनेचा अहंकार होऊ नये म्हणून सांगावं लागतं देवा. तुकाराम महाराज म्हणाले, जीवना वेगळी मासोळी पैसा तुका तळमळी. समर्थ म्हणाले, कोठे जावे काय करावे आरंभिली कोहरी. नामदेव महाराज म्हणाले, देवा मला कुत्र केलंस तरी चालेल पण तुझ्या दारात, दगड केलास तरी चालेल पण तुझ्या पायरीचा. एवढे मोठे कबीर, राम सावळा शेले विणतो कबीर गातो गाणते गाणी, एवढा अधिकार असणारे कबीर सांगतात, मैं गुलाम तेरा तू साहिब है मेरा. अध्यात्माबद्दल संतांच्या दृष्टीने सुप्रीम कोर्ट ज्यांना म्हणता येईल असे सर्वश्रेष्ठ अधिकारी संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा उल्लेख स्वतःच्या वाणीनं निवृत्ती दास असा करतात. म्हणून अहंकार मिरवण्यामध्ये परिपक्वता नाही आहे. मी काहीच नाही, सगळं असून मी काहीच नाही हे समजण्यामध्ये बुद्धीची परिपक्वता आहे. मला सांगा, या इतक्या वाईटात वाईट वागणाऱ्याचाही उद्धार जर या संकल्पनेने होऊ शकतो तर त्याच्यापेक्षा आपण किती हाय सोसायटीचे आहोत. चांगले होतात, इतके वाईट नाही आहोत. आपला उद्धार नाही का होणार. म्हणून भागवत पहिल्याच महात्म्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स देतो. काय करा तर पहिल्यांदा भगवंताला, या विश्वनिर्मात्याला शरणागत असा. कायच काय करावं याचा विचार उद्यापासून आपल्याला करायचा आहे आणि याचा उद्धार होतो. नारदाने विचारलं, मग उद्धार झाल्यावर काय? त्याला न्यायला विमान आलं होतं सनत कुमार म्हणाले. विमान त्याला न्यायला आलं आणि त्याला विष्णुदूत विमानामध्ये बसवून गेले घेऊन वैकुंठामध्ये. मग तुम्ही म्हणला खूप गर्दी झाली होती. गर्दी झाली तर विमान एकच होतं, एक्सपांडेबल एअरप्लेन होतं. एअरप्लेन्स मध्ये काही आहेत असे, मला कधी विमान शिकवलं, विमान चालवलं नको आहे बरं का. विमानात मागे सगळेच बसतात, कॉकपिट मध्ये बसलो, चालवलंय असं आपली जाहिरात करावी माणसाने. त्यांनी मला विमान शिकवलं ते माझे विमानातले गुरुजी कॅप्टन आनंद बोडस. त्यांची विमानावर अनेक पुस्तकं आहेत. विमान गाथा नावाचं एक पुस्तक आहे. त्यांनी सांगितलं, पुराणामध्ये जी विमानांची वर्णन आहे ती आता काही त्यातली थोडीफार तयार होत आहे. पवमानात विमानांचं वर्णन आहे, महाभारतामध्ये विमानांचं वर्णन आहे, रामायणकालीन विमान, खूप विमान गाथा नावाचं पुस्तक उपलब्ध आहे बाजारात. सांगण्याचा मुद्दा असा, अशी काय एक्सपांडेबल एरोप्लेन होते मग सगळे बसले का त्याच्यात? सनत कुमारांना नारदांनी प्रश्न विचारला, एकच आलं त्या एकट्यालाच घेऊन गेलं. ते म्हणले, असं आहे बाकीच्यांना नकोच होतं विमान. बाकीचे विचार करतात, आता मुलाला सांगितलं होतं तो आला असेल गाडीतून, हे काही लवकर संपताना दिसत नाहीये. बाकीचे फिजिकली प्रेझेंट होते, मेंटली अबसेंट होते. विमान याचा अर्थ आता लगेच लगेच असं नाही. जेव्हा किंवा 70, 80, 90, 100 वर्षे जेव्हा केव्हा आपल्याला मृत्यू येणार असेल तेव्हा अत्यंत तेजस्वीपणानं तो मृत्यू यावा. पण तो मंत्र म्हणणार आहोत शेवटी भागवताच्या मनुस्मृतीचा, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवन. अत्यंत शांत असं छान मरण यावं, मरणाचा महोत्सव व्हावा. मरण रडकुंडी नाही, अरे हसत हसत आनंद, रेडी फॉर डिपॉर्चर. हे सामर्थ्य भागवत आपल्याला देतं. म्हणजे भागवत कसा ग्रंथ आहे सांगू का? आपल्याला जगायलाही शिकवतो आणि मरायलाही शिकवतो. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. असं दोन्ही सामर्थ्य आपल्याला भागवतातल्या विचारांनी प्राप्त होतं. फक्त नीट मन लावून ऐकलं पाहिजे, लक्षात राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. असो, आणि अतिशय आनंदात त्या गोकर्णानं पुन्हा अनेक सप्ताह केले आणि सगळ्यांचा उद्धार झाला. या कथेने गोकर्ण महात्म्य समाप्त होतं. यानंतर नियमावली सांगणारा पुढचा अध्याय. कसं भागवत करावं? भागवताकरता एक तर त्याच्याकरता स्वतःचं घर निवडावं किंवा वन निवडावं किंवा एखादं असं मंदिर निवडावं की तिथे शांतपणानं भागवत करता येईल. सगळी उत्तम व्यवस्था करावी. खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत अडकू नये एवढ्या करता एकदा जेवावं. आणि एकदा दोनदा तीनदा चारदा जेवत बसलो ना की नंतरही 4 वेळा जावं. त्याच्याकरता नाही वेळ. शक्यतो स्नान करून भागवताला यावं. शक्यतो ओम नमो भगवते
नमोभगवते वासुदेवायाचा जप करावा, जमेल तेवढा, जमेल तितका जप करावा, एक वेळा भोजन करावं, जास्त झोपू नये, जे भागवत ऐकलं त्याचं रिकलेक्शन करावं, कोणाशीही या 7 दिवसात भांडण करू नये आणि या 7 दिवसात कुणाचीही निंदा करू नये, कारण ज्याची निंदा करतो आपण मिळवलेलं पुण्य त्याच्या खात्यावर ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतं. भगवंताला त्याचा आयएफसी पण माहिती असतो, पण गेला मी त्याचे एवढं सगळं, पण स्पीकर वाले आहेत ना ते लक्षच देत नाहीत माझ्याकडे, केलं पुण्य त्यांच्याकडे या वाणीनं. आणि खरं सांगू, हा ट्रेनिंग कोर्स आहे, जे कधीच करायचं नाहीये त्याचं प्रॅक्टिस 7 दिवसात करायचं. कांदे लसूण खाऊ नका, खाऊ नका म्हणजे 4 महिन्यात खाऊ नका, कायम खाऊ नका अवघड आहे. पण माणूस आपण विचित्र प्राणी आहे ना, कधीपासून खाऊ नका म्हणले आषाढी एकादशी पासून. बरं म्हणले आषाढी एकादशी पासून नको ना, मग त्याच्या आधी कुठला आहे म्हणले दशमी आहे, त्याच्या आधी काय नवमी. कसं सगळ्यांना कळलं? काही पण न करता काय मनुष्य प्राणी, त्यांनी कांदे नवमी शोधून काढले, सगळा 4 महिन्याचा याबद्दलच खाऊन घेतला. कसा तरी कार्तिक पौर्णिमेपर्यंत लगेच खाल्ले. आता तो प्रतिपादनाचा विषय नाही, लक्षात घ्या. ज्याला साधन करायचे त्यांनी विशिष्ट वयानंतर काही नियम करावेतच, लहानपणे करता नाहीये. पण 40, 50, 60 ओलांडल्यानंतर खूप नियम करावेत. खरं म्हणलं तर लिहून घ्यावे, किती वाजता उठावं, किती वाजता निघावं. फार सुंदर उद्या शुकदेव बोलायला प्रारंभ करणार आहेत. फार छान वाक्य, मला हे प्लेटोचं वाक्य आहे, हे शुकदेवांकरता मी इथे वापरत असतो. म्हणजे शुकदेवांनी 1000 वर्षापूर्वी सांगितलं, प्लेटोने आता सांगितलं, प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. छान स्वतःच्या जीवनाचं नियोजन करावं, लिहून काढा, प्लॅनिंग करा. 100% अप्लाय नाही करता येत मला माहिती आहे, पण 60%, 70% जरी अप्लाय झालं तरी तेवढे मार्क पडतील ना. आपोआप काही होणार नाहीये, कुठेतरी जादूची कांडी फिरेल आणि परमात्मा. आतापर्यंत एकही नाही हो, एक जगात एक्सेप्शनल केसही नाही. अपवाद असतो की जगामध्ये, अपवाद असतो की काय, सगळ्या गोष्टींना अपवाद असतो. हा अपवादाचा नियम आहे, या नियमालाही अपवाद पाहिजे. नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि असं नका समजू फार काही अवघड आहे, सहज आहे. फक्त नियोजन करावं लागेल. घरातल्या वस्तू जशा नीट लावून, नुसता पसारा पडलेला कसा दिसतो आणि नीट लावलं तर कसं दिसतं घर. चालत पालत बस व्यवस्थित दोन्ही बाजूला ओढलाय, तर इकडं खाली गेलाय, तिकडं वर ओढलाय, घाण येणे, त्याच्यावर तेल सांडलेलं, काय औषध हे करायचं, कसं दिसतं ते स्वच्छ धुवून चकचकीत. एकटं आपलं शरीर असेल तर कसं दिसतं, चेहरा नीट, कसं केस विंचरले, सगळी गोष्ट तसं परमार्थ नीट का करूया. उद्यापासून करूया. त्यामुळे मी प्रार्थना करतो आपल्याला की या, मला वेळ नाही असं म्हणू नका. जरा गर्दी होती मला कळतंय, पण गर्दी होती हे परमार्थाचं वैभव आहे का कमीपणा आहे? कशाला गर्दी असावी? सिनेमाला का भागवताला? त्यालाच गर्दी असावी. अजून प्लॅनिंग करू आपण, जरा बॉक्स, स्पीकर बॉक्स असेल काहीतरी युक्ती करू, अजून 10-20 लोक अकोमोडेट करून घेऊ. जरा मला माहितीये त्रास होतोय, पण तरी 2-2 तासांनी आपण ठेवलंय ते. इतके उत्तम वादक आहेत, पंखे आहेत, मध्यंतरात सरबत आहे, शेवटचे 2 दिवस प्रसाद, सगळं उत्तमात उत्तम यजमानांपासून. आयोजक मंडळी नुसते आयोजनाचं तुम्हाला अहवाल घ्या असं म्हणून घरी नाही निघून गेले. सगळे आयोजक बाबाजींचे चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, स्वतः आमचे अखंड इथे राहणारे, कसं नाव मला लक्षात नाही राहिलं, सर्वमत. पहिली माझी त्यांचीच ओळख झाली. आणि आज मी इथे 2 महिन्यापूर्वी आलो, तुम्हाला वाटतं इथे आल्याबरोबर तो कृष्ण इतका माझ्या, त्या कृष्णाच्या गळ्यातली एक मस्त माळ माझ्या गळ्यात घातली सर्व होता पटदिशी. एकदम मी प्रेमात पडलो, म्हणजे माळेमुळे नव्हे, माझी नोंद कृष्णाने घेतली, माझी नोंद कृष्णाने घेतली. इतके छान आयोजक आहेत, धावपळ करतायत. खाली काय स्पीकरची उत्तम व्यवस्था. जरा कमी जास्त होतं, आपले घरी कमी जास्त नाही का होणार. जरा ऍडजस्ट, तुम्ही कृष्णा करता ऍडजस्ट करता, एवढं फक्त करा की ऍडजस्ट करणं परमार्थात पडतं. काय एवढीशी गोष्ट सुद्धा ती कृष्णाच्या नावाने जमा करा. काय हो, बसलो आम्ही पण पंख्याचा वारा नाही लागला, उकडलं त्याच्या नावावर जमा करा की घेतली नोंद त्याने. जय जयकार करताय, खणखणीत जय जयकार करा की योग्य वेळेत तुमचा तो जय जयकार करणार.
ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं म्हणाला कृष्ण गीतेमध्ये. आणि त्याला खोटं बोलायची सवय नंतर खरं कधी बोलत नाही सोडा, पण खोटंही बोलत नाही असा एक वेगळीच मोहीम आहे. असं सगळ्या दृष्टीनं उत्तमात उत्तम आपल्या समोर सोन्याचा घास आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. बाकी सगळं ऍडजस्ट करा. गोंदवलेकर महाराज सांगायचे प्रारब्धाने होतो तो प्रपंच आणि प्रयत्नपूर्वक करायचा असतो तो परमार्थ. परमार्थ प्रारब्धाने होत नाही, तो प्रयत्नपूर्वक करावा लागतो. आणि पुरुषार्थ त्यालाच म्हणतात जो प्रयत्नाने सिद्ध करायचा असतो. या ऍडजस्ट करा सगळं. कसं काय बघा तुमचं तुम्ही, प्रत्येकाचं काय समस्या ते मला माहिती नाही. थोडं अजून मध्ये ऍडजस्ट करू. खालचे टीव्ही पलीकडचं सगळं आपण हे करू. ऐकायला बसा. हा ट्रेनिंग कोर्स आहे. वक्त्याकरता पण नियम आहे. उपलब्ध विषयांविषयी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये अनासक्ती असावी. भोगदृष्टीचा संपूर्ण त्याने त्याग करावा. ईशण प्रेमबद्दल अनास्था असावी. विद्वेषणा, लोकेशणा आणि स्त्री ईशणा या तिन्ही गोष्टींपासून त्या वक्त्याने दूर राहावं. सर्वत्र भगवंत भरलाय हा सर्वत्र भगवत भाव त्याने सांभाळावा. वक्ता धीर, गंभीर, दृष्टांत कुशल आणि श्रोत्यांच्या अनुभवाच्या प्रांतापर्यंत तो मुद्दा आणून पोहोचवणारा असावा. तो शक्यतो एकभुक्ता असावा. जमत नसेल तर 2 वेळा थोडं थोडं खावं सगळ्यांनीच. त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करावा. डोळे, कान, नाक, मन सगळ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि आता प्रत्यक्षामध्ये भागवत कसं ऐकावं त्याच्याकरता सुरेख असे काही मुद्दे आले तेवढे बघायचे. 5-7 मिनिटं थांबायचं. असा मोरपीस फिरतो त्याला मोरपीस फार आवडतं. असं विनोद करून सांगण्याची माझ्या गुरुजींची पद्धत आहे. मी नेहमी सांगतो की असं की सगळेच जण बोलतात पण प्रत्येकाची स्टाईल. सगळेच जण पोहे करतात की नाही पण प्रत्येकाचे पोहे वेगळे असतात की नाही. सगळ्यांच्या घरात पोहे होतात. खाण्यापिण्याचे पदार्थ सांगितले ना की जरा ॲपिटायझर आहे ऐकलं. पोहे सगळ्यांच्या घरात आणि नेहमी दुसऱ्याच्या घरातले पोहे आवडतात. नवरा बायकोला तुम्ही बोलवा तो नवरा बायकोला म्हणतो बघ कसे पोहे. त्याच्यात सामर्थ्य असेल तर म्हणतो त्याला बोलवा. याचा अर्थ काही टेस्ट मध्ये बदल असतो. पण तरी एखादं घर असं असतं की छान कॉस्टली क्रॉकरी असावी. तुम्ही कशी डिश देतात त्याच्यामध्ये एवढी छोटी गोष्टी अशी खातच येत नाही. अशी छान कॉस्टली क्रॉकरी असावी. गरम गरम वाफे भरलेले पोहे असावे. मटार पोहे, बटाटे पोहे, आमच्या साताऱ्याला करतात वांगी पोहे छान आणि गरम गरम असावे. पोहे गरम पाहिजे. बाजूला चमचा खोवलेला पाहिजे. त्याच्यावरती छान खोबरं घातलेलं पाहिजे. कोथिंबीर. नागपूर वगैरे साईडला आम्ही जातो ना विदर्भात, वरनं फोडणी घालतात त्याच्यावर. सगळीकडे घेतो मी गोव्यापासून नागपूर म्हणून सगळीकडचे पोहे मी खाल्लेले आहेत. आणि असे गरम 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 पोहे असे जर दिले ना त्या पोह्याचा एक सुगंध. फोडणी टायमिंग वर पडलेली पाहिजे. लवकर पडली तर प्रत्येकास पडू लागते. मोहरी कडू होती ती म्हणून ते टायमिंग वर फुटली असेल ना त्याची वेगळं. नुसती फोडणी उत्तम देत आली की आमटी भाजी पोहे उठतात. आणि मस्तपैकी लिंबाची अशी रसरशीत आडवी फोड सत्तो आडवी आणि त्यातल्या बिया काढून ती कुठं पडली कळत नाही. प्रत्येकाला वाटते लागते का आणि अशी जर असेल ना काही फोडी ठेवताना इन्कम टॅक्स ऑफिसरला मिळता येईल. असे खायला सुरुवात केल्यानंतर एखादा आधीच जाहीर केलं असतं 5 जण येणार असतात घरी तर त्यांनी सांगितलं असतं बायकोला 5-6 जण आहेत बरं का भरपूर पोहे कर. आता 5 डिश आणल्या पण एकानं इम्प्रेशन लावण्याकरता सांगितलं माझा उपास आहे. बाकीचे पोहे खातात मी कसं जाणार. माझा उपास आहे. उपास करू नये असं नाही पण तो शहाणपणा करता वापरू नये त्याचा उपयोग. उपास करा पण त्याला सुद्धा वाटलं पाहिजे. सगळ्यांनी आधी जाहीर करून टाकलं बरं बहिणी म्हणा तुम्हाला काहीतरी देते काहीतरी वेफर्स वगैरे देते असं बहिणी म्हणाल्या आत गेल्या इतक्या त्याच्याची याची डिश पाहिली. त्याची डिश पाहिली अशी मस्त गरम गरम पोहे असं शेजारी ते चमचा आणि त्याची डिश पाहिली. त्याची डिश पाहिली म्हणला बहिणी त्या पोह्यानेच उपास सोडतो असं म्हटलं पाहिजे. ते खरे पोहे कर्नाटक मध्ये नडीत
चालतंय म्हणे, चला घ्या ना. असं गंमत सोडा. मला सांगायचा मुद्दा, वक्त्याचं कौशल्य फक्त एवढंच आहे, कोणती देणे प्रेझेंटेशन. अनेकांचं भागवत ऐकावं, पण मी शक्यतो माझ्या गुरुजनांनी मला जे शिकवलं खुसखुशीत पद्धतीनं, हे वेदांत ऐकताना तो जड नाही होता का, शिक्षा नाही होता का, कधी कळलं हे कळता कामा नाही. ते खरं कळलं नाही. कळलं हे जर कळलं ना तर जे कळायला पाहिजे ते कळत नाही. पण मला कळलं हे कळल्याची नोंद जास्त होते, याला अहंकार म्हणतात. आणि म्हणून कथा त्या पद्धतीने आपण बघूया. खूप आय विल ट्राय माय बेस्ट. माझा असा अभिनिवेश नको की मी चांगलं सांगेनच, पण प्रयत्न मात्र जरूर करेन. आपण या, बसा आणि इथे सुंदर असं हे आहे की कसं ऐकावं, कसं ऐकावं. म्हणजे म्हणाले पेस्ट काय, पेस्ट कधी ऐकावं एवढं आलं, एवढं सांगतो. ते म्हणाले की खरं सांगू का, सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद भागवती कथा सतत ऐकावं. पण बेस्ट काय असेल तर आईच्या पोटात असताना ऐकावं. खूप काळजीपूर्वक महत्वाचा मुद्दा तेवढा ऐका आणि थांबूया. आईच्या पोटात ऐकताना ज्याला भगवत ऐकायला मिळालं त्याचं पूर्व पुण्य लक्षात घ्या. आता डेव्हलप नाही झालेलं. प्रल्हाद आईच्या पोटात असताना भगवंताची कथा ऐकली, त्याचा परिणाम त्याच्याकरता भगवंताला एक खास अवतार घ्यावा लागला. अवघड उपलब्धी होणं. सध्याच्या मुलींना सांगा आता आपलं काय पुढच्या जन्मी आमच्या म्हणजे आम्ही कसं आईच्या पोटात असताना पुढच्या जन्मी. अशा आया तयार ठेवा जरा. या आया भाग्यवान आहेत की ज्या आया आपल्या बाळांना म्हणजे पोटात असताना घेऊन भागवताला जातात. असं ही कपुटीची गोष्ट नाहीये, खूप सिरियस गोष्ट आहे. तिने सारखं नको ते बघायचं नाही. ते आता म्हणलं मग त्याचा उपचार करणं हे या गादीचा अपमान आहे म्हणून करीत नाही. सांगण्याचा मुद्दा असा नाही. मग काय करावं, बालपणी ऐकावं. बालपणी ऐकावं. लहानपणी नाही कळत बरं काय, नाही कळत. अगदी बरोबर आहे. वेदांत ते सोनं आणखी ते नंतर सोने अवघड आहे. झोपतात पोरं. मी म्हणलं असू दे ना, आपण काय करतो. पण 4 वाक्य जरी मुलांनी ऐकली मनापासून लहानपणी तरी त्याचा परिणाम आहे. बघा आपण लहानपणीची पानक्यांची कीर्तन ऐकली, कीर्तन ऐकली, आपळेबुवांची कीर्तन ऐकली. आता मोठी माणसं सांगतात अजून लक्षात आहे ते पूर्वराम, त्यांचा तो आविर्भाव अजून लक्षात आहे की नाही आपल्या. म्हणून बालपणी बालांची, मोरपंत म्हणाले बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धी बाकेल, घेईल ज्या गुणाला ती बुद्धी मती वेष्टोनी बुद्धी फाकेल. म्हणून लहानपणी ऐका, तरुणपणी ऐकाच ऐका. का, आपलं जीवन कसं तरी नको म्हणून. ज्यांचे तरुण आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांच्या जवळ श्रीमंती आहे, त्यांना अध्यात्म श्रवणाची सगळ्यात जास्त गरज आहे. कारण तेच लोक वाईट वागू शकतात. तरुणपणी ऐकावी. काय रे श्लोक, प्रभुत्व अविवेकता, यौवनम धन संपत्ती प्रभुत्वम अविवेकता, एकैकप्य अनर्थाय, एकैकपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम सांगितलंय. यौवन, धनसंपत्ती, प्रभुत्व म्हणजे सत्ता आणि अविवेकता म्हणजे अविवेकीपणा, यातली एक एक गोष्ट अनर्थाला कारणीभूत आहे. चारी असतील त्यांचं काय विचारता. म्हणून यौवनामध्ये ऐकावंच. एकदम बॅलन्स. जो तरुण किंवा जी तरुणी सुंदर अशी अध्यात्म श्रवण करेल ती आई वडिलांना सांभाळेल. ती मुलगी सासूरवाडीला गेली ना की ती आपल्या सासू सासऱ्यांनाही सांभाळेल. ती नवऱ्याला सांगेल अरे त्यांच्यामुळे तू आहेस. हा तेजस्वीपणा त्या मुलीमध्ये. ती कधी सासूबाईंचा सासऱ्यांचा विश्वास करणार नाही. इतकं जीव लावून प्रेम करेल त्यांच्यावरती की त्या सासू सांगतील माझी सून नाही ते सोनं आहे. हे नको का. म्हणून तरुणपणी ऐकावं. मनात आलं तसं वाटेल तसं वागावं. ह्याच्यावर पळून जा, त्याच्यावर पळून जा, याला अक्कल लागत नाही. हो, माझ्या मनात काही आलं तरी त्या भावनांना मी आवर घालेन. आणि 10 वर्षांनी 20 वर्षांनी माझ्या प्रपंचाचं उत्तर बरोबर असेल याकरता मी माझ्या स्वतःच्या प्रेमाचं बलिदान करावं लागले तरी चालेल. भले माझ्या भावनांचं बलिदान करीन, पण मी समाज ज्याने चांगला होईल तेच वागेन. मी नेहमी सांगतो नुसता मनुष्य ध्येय वेळा असा उपयोग नाहीये. त्याचं ध्येय समाजाचं कल्याण करणारं असावं लागतं. विश्व जाळून टाकीन हे ध्येयच आहे, पण ते समाजाचं कल्याण करणारं नाहीये. म्हणून तरुणपणी ऐकावं. लग्न झाल्यावर अवश्य ऐकावं.
दुसरा आधारच नाही. कुठे दुःख वृद्धपणी प्रौढपणी ऐकावं, वृद्धपणी ऐकावं असं. म्हणून भागवताने एकच शब्द वापरला, सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद भागवती कथा. सतत ऐकावी, सदा ऐकावी अशी ही कथा. उद्यापासून बसूया. बरोबर 4:30 ला कथा सुरू होईल आणि साधारण 9च्या आधी आरती होईल. संपण्याची वेळ त्यांची खात्रीनं दिली जाते ना, तेच वक्ते आतापर्यंत मोठे झाले. 9ला म्हणजे 9ला बरोबर संपते. 1-2 मिनिटात आरती सुरू होईल. आज पहिला दिवस आहे म्हणून मंगलमूर्तींची आरती करूया. अजून आपलं काही स्थानिक आहे का? गणपती बाप्पाची आरती करायची, भागवताची. गणपतीची सगळ्यांना पाठ आहे आणि नैवेद्य दाखवायला हरकत नाही. गणपतीची आणि श्री जय हो जय श्री भागवता या सगळ्याला मिळून 5 मिनिटं लागणार आहेत. माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी भागवताची फलश्रुती म्हणा. कोणी उभे राहू नका, फक्त यजमान आणि तत्कालिक मंडळी जेवढी आहेत ना, अनुषंगिक पद अनुषंगिक तेवढीच मंडळी उभे राहतील. बाकीच्यांनी शांत बसा. माझ्या पाठोपाठ भागवताची फलश्रुती म्हणा ही आपल्याला प्रार्थना आहे. आदयोस्तव जायते तथा पुरुषवरेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण वै भक्तिम् अचञ्चलां करायची सुरू. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर विजेतुराची संधी जळते माळ मुक्तापदाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय माते मंगलांगना मूर्ती. चंदनाची धुटी कुंकुमेश्वरा हिरे गणित मुकुट
देवा